आज आता सकाळपासून तुम्ही मतदान केंद्रावर फिरताय, तर एकूणच मतदारांची संख्या असेल किंवा उत्साह कसा दिसतोय? उत्साह एकदम छान आहे. आय थिंक 9 वर्षांनी इलेक्शन व्हायला लागलेत, त्यामुळे मतदार एकदम चांगला प्रतिसाद द्यायला लागलेले आहेत मतदार बूथ्सवर सगळ्या. आणि महिलांचं प्रमाण खूप जास्त आहे प्रत्येक ठिकाणी. इनफॅक्ट मी म्हणाल आमच्या स्वतःच्या कौलो गावातच मी बघून आलेली आहे की सकाळच्या 7:30 वाजल्यापासून महिलांची लाईन मोठी चालू झालेली होती. तर नक्कीच ह्यावेळेस मतदारांनी ठरवलं आहे की आपण आपला हक्क बजवायचा आहे आणि योग्य ते उमेदवार आपल्याला मतदारसंघाला द्यायचा आहे म्हणून. हे म्हणजे महिलांचा आता उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो, त्यामागचं कारण काय असेल असं वाटतं? महिला आता जसं आपण बघितलंय की त्यांना पण खूप सारं नॉलेज आलेलं आहे की जे काय आपलं डिपेंड आहे ते त्या 5 वर्षावर आहे, किंवा मला लाडकी बहीण योजना असेल त्याचा इफेक्ट देखील असू शकते, किंवा आज सरकारने जे महिलांना पुढं करून त्यांच्यासाठी योजना दिलेल्या आहेत. नक्कीच ज्या आताच्या पिढीच्या महिला आहेत त्यांना समजतंय की ह्याचा इम्पॉर्टन्स काय राहणार आहे एक उमेदवार निवडून देण्यात, किंवा एक सरकार एक पार्टी योग्य पार्टी तिथं निवडून आणण्यात काय त्यांचा रोल राहणार आहे हे त्यांना माहित आहे. आणि त्यामुळेच ते चांगल्याच प्रमाणात बाहेर पडलेले आहेत आणि आपला हक्क बजवत आहेत. लाडक्या बहिणी तर तुम्हाला मतदान करता येतच, पण बाकीचे म्हणजे आता पहिल्यांदा ज्यांचं मतदान असणार आहे तरुण मतदार, त्यांच्यासाठी काय संदेश द्याल? आता हे माझ्या मागच बघा सगळी माझी तरुण भावच आहेत, त्यामुळं नक्कीच तरुण पिढी जास्त जल्लोषात आहे. कारण बऱ्याच ठिकाणी असं की फर्स्ट मतदान बऱ्याच जणांचं आहे, 9 वर्ष गॅप पडलेला असल्यामुळं. त्यामुळे ती त्यांची एक्साइटमेंट लेवल थोडी वेगळी आहे की आज मतदान करायचंय, फर्स्ट वोटिंग आहे वगैरे असं. आणि नक्कीच तरुणांचं पण शेवटी बघायला गेलं तर आज करिअर आहे पुढं, त्यांचं देखील एक भवितव्य सेट करणं असं. त्यांनी देखील डोक्यात ठरवलेलं आहे की कुठला उमेदवार किंवा कोण आम्हाला पाठिंबा देऊ शकतोय, कुठल्या पार्टीच्या मदतीने कुठला उमेदवार आम्हाला पुढे नेऊ शकतोय. त्यासाठी ती देखील एका चांगल्या प्रमाणात आज बाहेर पडलेली आहे. त्यांचा देखील आज चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद दिसतोय मला इथला. आता तुम्ही सकाळपासून जवळजवळ प्रत्येक बूथ कव्हर करत आलात, तर ह्याच्यातूनच 9 तारखेचं चित्र स्पष्ट होत असं वाटतं का? होत आहे, पण आता त्याच्यावर काय मी बोलू शकत नाही. कारण जे काय ते 9 तारखेलाच आपण त्याच्यावर बोलूयात किंवा चर्चा करूयात. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.